घटना आहे पुण्यामधून। अतिशय हृदयद्रावक घटना पुण्यामध्ये घडलेली आहे। पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक येथे धक्कादायक घटना घडली। आता ही घटना रक्षाबंधनलाच घडलेली आहे। महाराष्ट्रात अशी परिस्थिती भयानक होत चाललेली आहे। अवघ्या काही तासातच 27 वर्षीय उच्च शिक्षित तरुणीने काय केलं पहा आणि तिच्यासोबत काय घडलं ते पहा। ही घटना पाहण्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता अशा घटना पहिल्यांदाच घडतायत असं काही नाही। या अगोदर भयंकर प्रमाणात आणि भरपूर अशा घटना घडलेल्या आहेत। या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे उलगडा झालेला आहे आणि या महिलेसोबत रक्षाबंधना दिवशी काय घडलं ते आपण बघणार आहोत। महाराष्ट्रावर एक मोठं संकट आहे। ही घटना पाहण्यापूर्वी ते आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात लग्नाचं टेन्शन बऱ्याच तरुणांना आहे। लग्न वाचून अनेक मुलं जी आहेत ते पडीक आहेत, परंतु अशा घटना मग समोर आल्या की अनेक लोकांना दुःख होतं आणि ही घटना रक्षाबंधनलाच घडलेली आहे। आपण ही घटना बघणारच आहोत, परंतु त्यापूर्वी जर तुम्ही महाराष्ट्रातील डाटा बघितला आणि महाराष्ट्रातील ही आकडेवारी बघितली तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। 2019 मध्ये 53% लोकांची म्हणजे तरुणांची लग्न झाली नव्हती। हा आकडा आता 60% गेलेला आहे आणि कदाचित तो भविष्यात वाढणारच आहे। 60%हून तो पुढे सरकणारच आहे। म्हणजे अनेक तरुणांना पुढे टेन्शन हे येणारच आहे, ते म्हणजे लग्नाचं। लग्न न झालेले जे तरुण आहेत महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात आहेत आणि ज्यांची लग्न झालेले आहेत मग अशा प्रकारचं ते कृत्य करत आहेत की या महिलेसोबत आणि या तरुणीसोबत जे घडलेलं आहे ते पाहून अनेक लोकांनी संताप केला। मग रक्षाबंधनाला नक्की काय घडलं आता ते आपण बघूयात। आता या महिलेचं नाव होतं स्नेहा विशाल झेंडगे असं या तरुणीचे नाव होतं। तिचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत वर्ष 55 राहणार कर्देहळी जिल्हा सोलापूर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे की लग्नाला अवघ्या 1 वर्ष होत असताना सासरकडून कंपनी चालवण्यासाठी 20 लाख रुपये आणण्याच्या कारणावरून सातत्याने होणारा मानसिक आणि शारीरिक छळ सहन न झाल्याने या तरुणीने काय केलं ते पाहाच। या प्रकरणी मग पती, सासरे, सासू, दीर, ननंद यांच्यासह 7 जणांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फिर्यादीत पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठ्ठूबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, ननंद तेजश्री थिटे आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मग असं काय घडलं ते पहा। स्नेहा आणि विशाल यांचा विवाह 2 मे 2024 रोजी झाला होता। विवाहानंतर काही दिवसातच सासरकडील मंडळींनी कंपनी चालवण्यासाठी माहेरून 20 लाख रुपये आणण्याचा तगदा लावण्यास सुरुवात केली। आता लग्न झालं, स्नेहाला वाटलं सगळं सुरळीत आहे, आपण खूप आनंदाने राहूया, परंतु तिला पुढे माहीत नव्हतं की सासरची लोक अशी तिच्याशी वागतील। तिने कधीही विचार केला नव्हता। मग स्नेहा आणि विशाल यांचा विवाह 2 मे 2024 रोजी झाला होता। मग विवाहानंतर काही दिवसातच सासरकडील मंडळींनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली, म्हणजेच की तिच्या सासरच्या मंडळींनी तिला छळण्यास सुरुवात केली। माहेरून 20 लाख रुपये आणण्याचा तगदा लावण्यास सुरुवात केली। आता या पैशासाठी स्नेहाला वारंवार शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागला होता। ती खूप रडायची, एकटीच खूप रडायची आणि त्यानंतर स्नेहाने यापूर्वीही या छळाविरोधात पोलिसात तक्रार दिली होती। मात्र आरोपी जो होता संजय झेंडगे यांचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तिला दमदाटी करून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते। आता तक्रार मागे घेतल्यानंतरही छळ सुरूच राहिला। आता तिला काय करावंसं हे सुचत नव्हतं, कारण की ती तिच्या वडिलांना सुद्धा सांगू शकत नव्हती, कारण की अशा परिस्थितीमध्ये अनेक मुली ज्या असतात त्या आपल्या वडिलांना या गोष्टी सांगत नाहीत आणि इथेच तर त्या चूक करत असतात। मग स्नेहाने सुद्धा असंच काहीसं केलं आणि त्यानंतर तिचा छळ होतच राहिला। 20 लाख रुपये कंपनीसाठी सासरचे मागतच राहिले। मग शेवटी हा जो छळ असह्य झाल्याने 9 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 11 वाजता स्नेहाने आंबेगाव बुद्रुक येथील राहत्या घरी आपली जीवनयात्रा संपवली। तिला हा जो छळ होता असह्य झाला, ती तिच्या वडिलांना सुद्धा सांगू शकत नव्हती। मग तिने तिथेच चूक केली, कारण की तिने जर तिच्या वडिलांना सांगितलं असतं तर कदाचित ती वाचली असती।
तर मुलींनी खास करून जर छळ होत असेल तर आपल्या माहेरी आपल्या वडिलांना हे कळवलंच पाहिजे, कारण की यातून खूप मार्ग असतात आणि ते मार्ग नक्कीच निघतात. मग तुम्ही अशा प्रकारचं पाऊल उचलणं अयोग्य आहे. मग स्नेहासोबत सुद्धा असंच घडलं. शेवटी हा छळ असह्य झाल्याने 9 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 11 वाजता स्नेहाने आंबेगाव बुद्रुक येथील राहत्या घरी आपली जीवनयात्रा संपवली. लग्नाला अवघ्या 1 वर्ष होत असताना सासरकडून कंपनी चालवण्यासाठी अक्षरशः 20 लाख रुपये आणण्याच्या कारणावरून सातत्याने होणारा मानसिक आणि शारीरिक छळ जो होता सहन न झाल्याने विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणात बघा सगळेच सामील होते. पती, सासरे, सासू, दीर, नणंद यांच्यासह 7 जणांविरोधात भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे हे जे सर्वजण होते त्यांना थोडीसुद्धा दया आली नाही. अनेक तरुणांचे लग्न होत नाहीत, त्यांना अक्षरशः त्यांचे लग्न होत नाही, त्यांना बायका मिळत नाहीत. अनेक तरुण डिप्रेशनमध्ये आहेत की त्यांचं लग्न होत नाही, पुढे आईवडिलांना कसं सांभाळायचं या डिप्रेशनमध्ये अनेक तरुण, जवळपास 60% तरुण यामध्ये सहभागी आहेत. परंतु ज्यांचं लग्न झालेलं आहे ते अशा प्रकारचं कृत्य करत आहेत, म्हणजे मुलींना त्रास देत आहेत. मग या घटनेमध्ये वाढ होत चाललेली आहे. जवळपास जे 40% लोक आहेत ते अशा प्रकारचं कृत्य करत आहेत. म्हणजे 40% लोकांपैकी जे काही लोक आहेत ते लग्न झाल्यानंतर मुलींना त्रास देत आहेत आणि जे बिन लग्नाचे आहेत ते अक्षरशः डिप्रेशनमध्ये चाललेले आहेत. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये वाढतच चाललेली आहे आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चाललेला आहे. मग अशा घटना समोर आल्या की एक विचित्रच जो परिणाम आहे, वातावरण आहे ते निर्माण होत चाललेलं आहे. मग शेवटी हा छळ असह्य झाल्याने 9 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 11 वाजता स्नेहाने विचार खूप केला आणि त्यानंतर तिला हा छळ असह्य झाला आणि तिने राहत्या घरात आपली जीवनयात्रा संपवली. मग या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम यांच्यावर बघा 108, 85, 115 मधील 2, 352, 351 मधील 2 आणि 3 या अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास भारतीय विद्यापीठ पोलीस करत आहेत. तर अशी ही घटना पुण्यामधून घडलेली आहे. पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक येथे धक्कादायक ही घटना घडली. रक्षाबंधनला तुझा भाऊ आला तर जीवे मारू अशी नवऱ्याने रक्षाबंधनाच्या दिवशी धमकी दिली होती आणि ही धमकी देताच अवघ्या काही तासात 27 वर्षीय उच्च शिक्षित तरुणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.